लढा अखेर सुटलेला आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। बाळामामांनी उमेदवारी जाहीर होता शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे। तर बाळामामांचं उमेदवारी त्यांना जाहीर झाल्याच्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला सुद्धा दिसला। यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून सुरेश म्हात्रे यांचे ठिकठिकाणी जल्लोषामध्ये स्वागतही करण्यात आले आहे। दरम्यान बाळामामांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आहे, पेढे वाटले आहेत, जल्लोष साजरा केलाय। यंदा जास्तीत जास्त मतांनी विजयी होणार असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे। 10 वर्ष कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही। मी अनेक वेळा आपल्या पत्रकार बंधूंसमोर बोललेलो आहे की कपिल पाटलांना खासदारकी काय, खासदारांची कामं काय, त्यांचे अधिकार काय हेच कळलं नाही मुळात। त्याच्यामुळे एकही काम असं झालेलं नाही। 10 वर्षात जेवढं आमची भिवंडी लोकसभा पिछाड झाली जी काही कामं झाली नाही। त्याच्यामुळं अशा खासदारांसमोर किंवा त्यांच्या समोर लढताना आव्हान